श्रीराम समर्थ. आपण परत एकदा भागवत सेवेकडे बोलूया. भाग क्रमांक 96. श्रीराम समर्थ. राजा जो आहे तो आपल्या पुत्रांकडे निघाला, कारण राजाला उशाप मिळाला होता की पुत्र तुझं वार्धक्य घेऊ शकतात आणि घेतलं तर तू परत तरुण होशील. आणि त्याप्रमाणे राजा जो आहे आपल्या पुत्रांकडे गेला. पहिल्यांदा सर्वप्रथम तो देवयानीच्या पुत्रांकडे गेला. देवयानीला 2 पुत्र होते आणि शर्मिष्ठेला 3 पुत्र होते. देवयानीच्या पुत्रांचं नाव होतं यदू आणि तुर्वसु. अर्थात पहिल्यांदा देवयानीच्या पुत्रांकडे तो गेला. त्या दोघांनाही त्यांनी विनंती केली की असं असं शाप मला मिळालेला आहे आणि त्या शापातून मला मुक्ती मिळू शकते जर तुम्ही माझं वार्धक्य स्वीकारलं तर, आणि माझी इच्छा आहे अजून काही दिवस उपभोग घ्यायचा, तेव्हा तुम्ही मला द्यावं. अशा प्रकारे त्यांनी आपल्या दोन्ही पुत्रांना सांगितलं. देवयानीच्या दोन्ही पुत्रांनी उत्तर दिलं की तात तुम्ही जी गोष्ट मागता आहात ती आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही. कारण हेच आहे की जी गोष्ट तुमची तीच आमची आहे. तुम्ही म्हणता की मला अजून भोग भोगायची इच्छा आहे, माझी संपलेली नाही अजून, मला तृप्त व्हायचं आहे आणि म्हणून तुम्ही आम्हाला तारुण्य जे आहे ते मागता आहात. परंतु आम्ही तर तुमच्यापेक्षा तरुण आहोत, आम्ही तर काहीच भोग भोगलेले नाहीत, आम्हाला हे सगळे भोगायचे आहेत आणि ते जर भोगले नाही तर आमचा जन्म घेऊन काय उपयोग. आणि म्हणून आम्ही आपल्याला आमचं तारुण्य देऊ शकत नाही, असं स्पष्ट शब्दात यदू आणि तुर्वसु या दोन्ही देवयानीच्या पुत्रांनी सांगितलं. राजा थोडासा खट्टू झाला. त्याला वाटलं होतं की देवयानीची मुलं कदाचित हो म्हणतील, परंतु त्या दोन्ही पुत्रांनी स्पष्ट नकार दिल्यावरती त्याने विचार केला हरकत नाही, अजून 3 ऑप्शन बाकी आहेत. शर्मिष्ठेला पण 3 मुलं आहेतच की. भले हा विवाह देवयानीला मान्य नाही आणि अर्थात तिच्या वडिलांना म्हणजे शुक्राचार्यांना तर नाहीच नाही, म्हणून तर मला शाप मिळाला, परंतु हे पुत्र तर माझे आहेतच ना. तेव्हा चला यांनाही विचारून बघूया काय होतं. आशा थोडी कमीच वाटते, कारण शर्मिष्ठा ही वृषपर्वाची कन्या, राजकन्या आहे आणि राक्षस राज येतो. तेव्हा काय माहिती कितपत आपल्याला काय प्रकारचा प्रतिसाद मिळेल माहीत नाही, परंतु बघायला काय हरकत आहे. राजाने जाऊन ह्या मुलांना सुद्धा अर्थात जाऊन त्याने अप्रोच केला. त्यांना विचारलं. दृजू आणि अनु यांना पहिल्यांदा विचारलं. दोन्ही पुत्रांनी अगदी असंच उत्तर दिलं जे अगोदरच्या दोघांनी दिलं. तात तुमची जशी इच्छा आहे आमचे पण भोग भोगायचे आहेत. आम्हाला पण सगळ्या प्रकारच्या गोष्टीचा उपभोग घ्यायचा आहे. त्याच्यासाठी शरीर तरुण असणं आवश्यक आहे. तारुण्यातच हे शक्य आहे. वृद्धापकाळात कुठलाच भोग भोगता येत नाही. त्यामुळे आम्हाला आमचं तारुण्य हवं आहे, तेव्हा आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही, स्पष्ट शब्दात सांगितलं. आता काय करायचं. आता एक पुत्र राहिला होता, शेवटची आशा त्याला आपण म्हणतो की मिणमिणती आशा शिल्लक होती. एवढ्याने नकार दिला म्हणल्यावरती असं होऊ शकतं की अगोदर जे 4 लोकांनी नकार दिलेला आहे, आता यांना नकार देणं सोपं आहे. पहिल्या माणसाला जरा कठीण असतं नाही का नाही म्हणणं, पण जेव्हा 3-4 लोक म्हणतात नाही आम्ही नाही तेव्हा आपणही त्याच्यात हात वर करू शकतो. हो आमचं पण असंच म्हणणं आहे, काय करावं जे काय असेल ते. पहिलं वोटिंग करणं कठीण असतं नकारार्थी, आणि त्यामुळे राजाला थोडीशी आशा कमीच होती. राजा म्हटला 4 पुत्रांनी नकार दिला, आता काय ह्याचं उत्तर असणार आहे. पण चला ठीक आहे, विचारायला काय हरकत आहे. विचारलं. पुरू हा जो पुत्र होता त्याला त्याने सांगितलं की बाबा रे, तुझ्या 4 भावंडांनी तर उत्तर दिले नाही म्हणून, तर तुझं उत्तर मला ऐकायला आवडेल. तू मला तुझं तारुण्य दे आणि तुझ्या आजोबांनी जे मला शाप दिला आहे त्यामुळे जे म्हातारपण मला आलं आहे ते तू स्वीकार, कारण माझी अजून विषय भोगायची इच्छा शिल्लक आहे. तेव्हा तू हे केलंस तर छान होईल, माझी सेवा केल्यासारखं होईल. मी तुझा पिता आहे असं त्यांनी थोडंसं आठवण करून दिली. आणि यदू म्हणाला की बाबा, यदू नाही पुरू म्हणाला की बाबा खरंच
तुम्ही जे काही मला सांगितलं किती योग्य सांगितलं. तुम्ही मला सांगितलं की मी तुझा पिता आहे आणि माझी सेवा करण्याची तुला पुण्य मिळेल. ही गोष्ट अगदी त्रिवार सत्य आहे. आईवडिलांची सेवा करून जे पुण्य मिळतं ते देवाची करून पण मिळत नाही. ही गोष्ट तर आपल्यालाही माहीत आहे की पुंडलिकाने प्रत्यक्ष पांडुरंगाला सुद्धा उभा राहायला वीट दिली. परमेश्वर आल्यावर ते सगळं धावत जाऊन त्याच्या चरणावर बसायला हरकत नव्हती, पण तो म्हणाला नाही, तिथे उभा राहा, विटेवर उभा राहा, मी माझ्या आईवडिलांची सेवा पूर्ण करेन आणि मग तुला भेट देईन. आणि परमेश्वर आजही कटेवर हात ठेवून उभाच आहे ना, युगानुयुग उभा आहे, कारण त्याला तिष्ठत ठेवलं होतं आणि म्हणून तो भगवंताचा आवडता शिष्य बनला ना. ही कथा आपल्याला माहीतच आहे. आणि ह्या मुलाने पण तेच सांगितलं की नाही नाही, आपली सेवा करणं हे सर्वात महत्त्वाचं. आई आणि वडील हे सगळे देवच आहेत आमच्यासाठी, म्हणून त्यांची सेवा पहिली. तेव्हा माझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा किंतु नाही, मी हे करायला तयार आहे. अशा अनेक कथा आपण बघितल्यात की आई वडिलांची सेवेला प्राधान्य बऱ्याच लोकांनी दिलेलं आहे, की सगळं तीर्थ एकीकडे आणि सगळं एकीकडे. पृथ्वीची प्रदक्षिणा करायला सांगितली होती. प्रत्यक्ष गजाननाने सुद्धा आपल्या आईवडिलांनाच फक्त एक प्रदक्षिणा मांडली. म्हणला की सगळ्या चराचराला प्रदक्षिणा मारण्याचं पुण्य मला केवळ आईवडिलांना प्रदक्षिणा केल्याने मिळालं. हे प्रत्यक्ष गजाननाने पण सांगितलेलं आहे. आणि अर्थात ते सांगितलं असलं तरी सुद्धा ते आमच्या पचनी पडणं महत्त्वाचं नाही का. आज एक मेसेज माझ्याकडे आला होता, मी तो पाठवला आपल्या ग्रुपवर, श्रीराम ग्रुपवर, की जे काय आपण धर्मग्रंथ ऐकतो किंवा वाचतो ते ऐकल्यावरती त्याचं अनुकरण करणं हे त्या ग्रंथाचं खरं फलित आहे. तसं आईवडिलांची सेवा करावं असं भागवतात पण सांगितलं आहे, नो डाऊट अबाउट इट. परंतु त्याप्रमाणे जर कधी सेवा करण्याची संधी मिळाली तर तुम्ही हे समजा की माझं परमभाग्य आहे. असं म्हणू नका कुठून मला कटकट आहे, हे माझ्या वडिलांचं आता मी कसं करू, माझ्या आईचं कसं करू, कंटाळला असं म्हणूच नका. सर्वात जास्त पुण्य आपल्या आईवडिलांच्या सेवेमध्येच आहे. त्यामुळे ती सेवा न कुरकुरता आनंदाने करा. तुम्हाला प्रचंड पुण्य कमवण्याची ही संधी आहे. तिच्या कधीही तुम्ही ती गमवू नका असंच मी म्हणेन. कारण जर आपण ऐकतो आहोत, वाचतो आहोत, श्रवण करतो आहोत, तर मनन करताना त्याचं कृतीमध्ये प्रत्यक्षामध्ये तुम्ही रूपांतर करा, त्याला महत्त्व आहे. आणि अशा प्रकारे जे आहे, पुरू म्हणाला की नाही बाबा मी हे करायला तयार आहे. त्याच्या पुढे जाऊन आणखीन एक सुंदर भाग भागवतामध्ये सांगितलं आहे. बघा त्यांनी काय सांगितलं, तो खूप ऐकण्यासारखं आहे. त्याने तो काय म्हणाला बघा, की ज्याने आपल्याला शरीर दिलं आहे अशा वडिलांच्या उपकारांची परतफेड या जगात कोण करू शकेल. जो बघा आता इथे गंमत आहे का, जो पित्याच्या मनाप्रमाणे न सांगताही वागतो तो उत्तम पुत्र. बघा उत्तम पुत्राची व्याख्या बघा. जो पित्याच्या मनाप्रमाणे न सांगता सुद्धा वागतो तो उत्तम पुत्र. त्याच्यानंतर सांगितल्यानंतर आज्ञापालन करणाऱ्या पुत्राला मध्यम प्रतीचा पुत्र म्हणला जातो. सांगितल्यावर आज्ञापालन करणाऱ्याला मध्यम प्रतीचा पुत्र म्हणला जातो. आणि जो आज्ञा केल्यानंतर मनात नसताना सुद्धा तिचं पालन करतो तो अधम पुत्र होय. आणि जो कोणत्याही प्रकारे पित्याच्या आज्ञेचे पालन करत नाही त्याला पुत्रच म्हणू शकत नाही. असं भागवतात किती छान सांगितलं, किती सुंदर सांगितलं. बघा आपण या कॅटेगरीमध्ये कुठे मोडतो हे आपला विचार करावा जर असेल तर, की आपण आपल्या वडिलांच्या किंवा आईच्या मनाप्रमाणे न सांगता वागतो का, किंवा त्यांनी सांगितल्यावर मगच आपण आज्ञापालन करतो का, किंवा आज्ञापालन करण्याची इच्छा नसताना पण नाईला असं करतो, लोक काय म्हणतील म्हणून करतो का. तर मग आपल्यासाठी कुठली कॅटेगरी ह्यातली, आणि आपण अजिबातच करत नसेल तर आपली कॅटेगरी कुठली आहे. चारही प्रकारच्या कॅटेगरीमध्ये आपण कुठल्या कॅटेगरीत मोडतो हे आपला विचार आपण करावा.
पण किती सुंदर असं हे भागवतामध्ये सांगितलं. खरोखर भागवतामध्ये खूप ठिकाणी असा सुंदर उपदेश केला आहे की खरोखर तो ऐकल्यावरती असं वाटतं की खरंच आपण काहीतरी महत्त्वाची गोष्ट ऐकली आहे. खरंच त्यातून बोध येण्यासारखा भाग आहे. अशा प्रकारचे उद्गार पुरूने काढले. तो म्हणाला की मला अतिशय आनंद आहे की मला आपली सेवा करण्याची संधी मिळाली. त्यामुळे आपलं वृद्धत्व आपण मला जरूर द्या, मी ते आनंदाने स्वीकार करीन. आणि अर्थात ययातीला सुद्धा अर्थात आनंद झाला की माझ्या एका पुत्राने तर निदान माझं म्हणणं ऐकलं आहे आणि ते पण मनःपूर्वक ऐकलं आहे. कुठेही आज्ञा दिली म्हणून नाही आलं. आज्ञेचं पालन करून आज्ञा म्हणून नाईलाज करणं हा सुद्धा अधमपुत्र मानलं गेलं त्यांनी. की अतिशय आनंदाने त्यांनी स्वीकारलं आणि अर्थात वृद्धत्व त्यांनी स्वीकारलं आणि आपलं तारुण्य राजाला देऊन टाकलं. दुसऱ्या क्षणी ज्या क्षणी तो म्हणाला की मला आपलं वृद्धत्व हवं आहे, मी स्वीकारायला तयार आहे, आणि राजा म्हणाला हो मग घेऊन टाक, माझं मी वृद्धत्व तुला देतोय. दुसऱ्या क्षणी राजा जो आहे तो परत चिरतरुण दिसायला लागला आणि त्याचा जो मुलगा होता पुरू हा मात्र अर्थात जख्ख वृद्धामध्ये त्याचं रूपांतर झालं. ययातीचं काम झालं. ययातीने अर्थात तरुण बनल्यावरती ज्या गोष्टीसाठी त्याने ते घेतलं होतं त्याच्यासाठी त्याचा वापर सुरू केला. मुळामध्ये तो 7 द्वीपांचा सम्राट होता, एकछत्री सम्राट होता. तसा तो राजा म्हणून चांगला होता. तो प्रजेचं चांगल्या प्रकारे पालन करायचा, सगळी कर्तव्य पार पाडायचा, प्रजेच्या पतीची सुद्धा. पण एरवी तो फक्त एकच काम करायचा, ते म्हणजे त्याची जी प्रिय अशी पत्नी होती देवयानी, जी दिसायला सुद्धा अतिशय सुंदर होती, तिच्याबरोबर तो रममाण व्हायचा फक्त. आणि ते रममाण झाल्यावरती त्याला कशाचंही भान उरायचं नाही. त्यांनी असं म्हणलं की आपले मन, आपली वाणी, आपले शरीर आणि सर्व प्रकारच्या उपभोगाच्या वस्तूंचा वापर करत दिवसेंदिवस तो हे सगळं सुख उपभोग घेत होता. सगळ्या वस्तूंचा वापर केला त्याने, कारण राज्याच होता तो, आणि त्याचं हेच फक्त काम होतं की उपभोग घ्यायचा, आणि हेच तो करत होता. यासाठीच त्यांनी शरीर मागून घेतलं होतं, तारुण्य मागून घेतलं होतं. हे त्याने बरेच वर्ष केलं. पण नंतर मध्ये मध्ये त्याला थोडीशी अशी बुद्धी व्हायची की नाही, थोडंसं भगवंताचं पण आपण काहीतरी करायला पाहिजे. आणि म्हणून तो मध्ये मध्ये त्याने काही यज्ञ केले. आणि जेव्हा तो यज्ञ करायचा तेव्हा यज्ञ करताना मात्र मनापासून करायचा. हे त्याचा एक भाग चांगला होता. कदाचित त्याचं काहीतरी पुण्य असेल, त्यामुळे त्याला हे मध्ये मध्ये अशी इच्छा व्हायची की थोडेसे यज्ञ वगैरे काहीतरी करावं. आणि म्हणून त्याने मध्यंतरीच्या काळामध्ये काही वेळा खूप चांगल्या प्रकारे यज्ञ केलं. खूप प्रकारची दक्षिणा त्यांनी दिली, खूप प्रकारचं दान त्यांनी दिलं. आणि असे काही यज्ञ त्यांनी मात्र मधल्या काही काळामध्ये सुद्धा केले. आणि अर्थात हे यज्ञ केले त्याचं सुद्धा फळ त्याला मिळणारच होतं नंतर. हे यज्ञ त्यांनी काही केले नाही असं नाही, परंतु एरवी जसं म्हणलं आहे की ययातीने एकच काम केलं, आणि ते म्हणजे आपल्या सर्व इंद्रियांचा वापर करून सगळ्या प्रकारचं सुख कसं मिळेल आटोकाट याचाच त्यांनी फक्त प्रयत्न केला. सगळ्या प्रकारचे विषय जेवढे इंद्रिय त्या प्रत्येक इंद्रियाचा वापर करून सगळ्या प्रकारचं सुख उपभोगण्याचा प्रयत्न केला आणि त्याद्वारे तृप्त होण्याचा प्रयत्न केला. शेवटी आपण तृप्त होण्याचा प्रयत्न करतो नाही का, जेवल्यावर सुद्धा तृप्ती यायला पाहिजे. जे काही करू ते आपल्याला आनंद आणि तृप्ती व्हायला पाहिजे. तृप्तीसाठी त्यांनी खूप प्रयत्न केले, परंतु त्याला तृप्ती मिळाली नाही. राजाने सगळ्या इंद्रियांचा वापर करून सगळ्या प्रकारचं सुख मिळवलं. नेत्रांचा वापर करून दृष्टीसुख मिळालं, जिभेचा वापर करून त्यांनी रसनेचा वापर करून सगळ्या प्रकारच्या गोष्टींचा आस्वाद घेतला, कानांचा वापर करून त्यांनी अनेक गोष्टी ऐकल्या असतील. काय केलं नाही, त्यांनी सगळ्या कर्मेंद्रियाचा वापर केला आणि सगळ्या इंद्रियांचं जे सुख घेता येईल ते सुख घेऊन
तृप्त होण्याचा प्रयत्न केला, पण तो तृप्त झाला नाही. हा प्रयत्न त्यांनी हजारो वर्ष केला. असं नाही की फक्त काही वर्ष केला, हजारो वर्ष केला. त्याच्या जोडीला सगळ्या गोष्टी त्याच्यासमोर हात जोडून उभ्या होत्या. ज्या ज्या गोष्टी भोग घेण्यासाठी आपल्याला आवडतात त्या सगळ्या गोष्टी सम्राट चक्रवर्ती असलेल्या या ययातीसमोर सगळ्या गोष्टी हात जोडून उभ्या होत्या. त्या सर्व गोष्टींचा यथेच्छ उपभोग घेऊन सुद्धा, हजारो वर्ष घेऊन सुद्धा त्याची तृप्ती झाली नाही. आणि त्याने आपल्या मुलांना काय सांगितलं होते की बाबा रे, शाप मला मिळाला आहे, परंतु अजून माझी तृप्ती व्हायची आहे. आणि तृप्ती होण्यासाठी मला जे आहे ते तारुण्य हवं आहे. शुक्राचार्यांना पण त्याने तेच सांगितलं होतं की मी वृद्ध झालो तर तुमच्या मुलीची सुद्धा तृप्ती झाली नाही आणि माझी पण व्हायची आहे, तेव्हा ती होण्यापर्यंत तरी काहीतरी करा. तेव्हा हा उशाप मिळाला होता. पण त्यावेळेस त्याला ही अपेक्षा होती की काही काळ जर मी ह्या गोष्टींचा उपभोग घेतला तर मी नक्की तृप्त होईल. परंतु असं घडलं नाही. भोगायची संधी मिळाली आणि हजारो वर्ष भोग भोगून सुद्धा त्याची तृप्ती झाली नाही. हे मात्र त्रिवार सत्य होतं, जे त्याला हजारो वर्षानंतर लक्षात आलं. हजारो वर्ष त्याने हे घालवली, पण त्याला असं वाटलं नाही की मी तृप्त होईन. तो म्हणेल होणार तृप्त, आता नाही उद्या होईन, परवा होईन, काही वर्षाने होईल तृप्त होईन. आणि तो फक्त भोगच भोगत राहिला. परंतु जेव्हा हजारो वर्ष अशा प्रकारे गेली तेव्हा त्याला मात्र थोडंसं भान आलं की अरे किती काळ गेला, हजारो वर्ष गेली पण अजून माझी तृप्ती होत नाही. त्याचं भान त्याला थोडंसं नंतर यायला लागलं. साधारणपणे मानवाला सुद्धा असंच होतं, मनुष्यसुद्धा हेच करतो की आपण आपल्या तारुण्यामध्ये किंवा आपल्या शरीरात शक्ती असताना आपण सुद्धा कधी कधी असं होऊ शकतं की केवळ भोगांच्या मागे जातो. लहानपणी तर काही समजत नसतं, खेळ खेळण्यात रमतं मनुष्य. नंतर विद्याग्रहण करतो. नंतर विद्याग्रहण केल्यावरती आपण अर्थप्राप्ती करायला लागतो, कारण आपल्याला नंतर त्याच्यापासून शिक्षणामुळे जे काय प्राप्त होते त्यापासून आपल्याला धनप्राप्ती होते. धनप्राप्ती झाल्यावरती अर्थात इतर सुखाची प्राप्ती करण्यासाठी, गृहस्थ सुख मिळण्यासाठी आपण संसाराला लागतो. आपण अर्थात लग्न करतो. त्यानंतर गृहसुख उपभोग घेत राहतो. आणि गृहसुखाचा उपभोग घेत असताना आपली तृप्ती होते का याचा विचार आपण करा. आपण गृहस्थाश्रमी जे आहोत, मग गृहस्थाश्रमामध्ये आपण पूर्णपणे असं म्हणू शकतो का की मला आता पूर्ण आनंद, मला काही नको, असं म्हणतो आहोत का? याचं उत्तर प्रत्येकाने शोधायचं. आपल्याला असं वाटत राहतं की नाही अजून थोडे दिवस अमकं होऊ देत, मग आपण नंतर हे सगळं बाजूला ठेवूया. असं क्वचित कधीतरी वाटतं सत्संगाला गेलं की नाही आम्हाला अजून काही वर्ष हे सगळं उपभोगायचं आहे, नंतर मी बघीन काय करायचं ते. जसं ययातीला पण वाटत होतं की नाही थोडंसं मला भोगायला पाहिजे, त्याची तृप्ती कशी होणार. आणि म्हणून तो भोगत राहिला. आणि हजारो वर्ष भोगून सुद्धा त्याला तृप्ती मिळाली नाही. आमचीसुद्धा हीच अवस्था आहे ना. आजही आम्ही अनेक भोग आपल्या आपल्या परीने भोगले असतीलच, आजही भोगत आहोतच. परंतु तृप्ती होते आहे का नाही होते याचं उत्तर आपणच शोधायचं. आणि जर तृप्ती होत नसेल तर का होत नाही याचाही विचार केला पाहिजे. आणि अजून किती वर्ष आम्ही भोगासाठी राहणार आहोत. कधी आमच्या शरीराचा वापर भगवंताच्या गोष्टीसाठी करू, कधी आमची ही कर्मेंद्रिय ज्यांनी आम्ही केवळ आणि केवळ भोग सेवलेत, आता या कर्मेंद्रियाचा वापर आता आम्ही आमच्या ईश्वरासाठी कधी करणार आहोत. सगळी आमची ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय आता आम्ही कधी अंतर्मुख करणार आहोत याचा विचार आपण केला पाहिजे. त्याला हजारो वर्षाचं आयुष्य लाभलं, आपल्याला एवढं लाभू शकत नाही. पण जे काय आयुष्य लाभलं त्या आयुष्यामध्ये आता प्रत्येकाने आपल्या आपल्या परिस्थितीप्रमाणे विचार करायचा की मला हे अशा प्रकारचेच केवळ भोग किती वर्ष भोगायचे आणि नंतर कधी मी परमेश्वराचं नाम घेणार आहे, परमेश्वराकडे मी कधी माझा वेळ जास्तीत जास्त देणार आहे. परमेश्वर वाट बघतोय की आता जर तू मोकळा झाला असेल थोडाफार तर थोडा वेळ माझ्याकडे वाढव, संसाराकडे कर तू, पण थोडा थोडा माझ्याकडे हळूहळू वाढव. जसा असा संसारातून मुक्त होशील हळूहळू माझ्याकडे येण्याचा पिरियड वाढवत जा ना.
असं त्याची पण अपेक्षा आहे परमेश्वराची. पण याची जाणीव जेव्हा मला होईल तेव्हाच मी हे करू शकतो. जशी ही जाणीव ययातीला झाली, पण हजारो वर्षांनी झाली. पण झाली हे त्याचं नशीब, आणि अर्थात त्याच्या मागे त्याचं पुण्य होतं. जसं मी म्हणलं की काही यज्ञ त्यांनी केले होते, त्या सर्व यज्ञाचं फळच होतं की त्याला या प्रकारची बुद्धी पण आली की नाही. हे अशा प्रकारे आपण कितीतरी भोग भोगले तर कधीही तृप्ती होऊ शकत नाही. किंबहुना आता आपण हे बंद केलं पाहिजे असं त्याला वाटलं. अर्थात असं वाटल्यावरती त्याने ठरवलं की नाही, आता आपण हे आपलं घेतलेलं तारुण्य परत दिलं पाहिजे. आपला अधःपात होत आहे असं जेव्हा त्याला वाटलं, त्याने सर्वात प्रथम काम केलं की देवयानीला तो भेटला आणि म्हणाला, बघ काय अवस्था झाली आहे माझी आणि माझ्यामुळे तुझी, की फक्त भोग भोगण्याचं काम हजारो वर्षे मी करतोय, तू माझ्याबरोबर आहेस. आपण काय केलं परमेश्वराचं? काहीच केलं नाही. पण आता हे जे काय आहे हे आता थांबवलं पाहिजे. त्यांनी कथा पण एक अशीच सांगितली, स्वतःवरूनच ती कथा रचून सांगितली बोकडाची. भागवतामध्ये सांगितले की अशा प्रकारे बोकड कसा एका स्त्री बोकडाच्या कसा प्रेमात पडला, कसा तिला वर काढलं, अशीच कथा त्याने सांगितली. आणि कशा प्रकारे तो तिच्या मागे जात राहिला, ही अशीच प्रकारची कथा त्याने सांगितली. म्हणलं माझी एका बोकडासारखीच परिस्थिती आहे की मी केवळ आणि केवळ विषय भोगतोय. तेव्हा आता आपण इथे थांबूया आणि आता परमेश्वराचं जे आहे ते काहीतरी आपण करूया. तेव्हा हे देवयानी, तू हे समजून घे की हा जो निर्णय मला घ्यायचा आहे त्याच्यामध्ये हा निर्णय घेणं आता फार आवश्यक आहे. कारण मला हे समजून चुकलं आहे की पृथ्वी तलावरच्या सगळ्या गोष्टी उपलब्ध असलेल्या जरी मी आणल्या आणि उपलब्ध झाल्या तरीसुद्धा त्या सर्व गोष्टींचा उपभोग घेऊनसुद्धा कामनाग्रस्त मनुष्य कधीच संतुष्ट होत नाही. त्या गोष्टींमध्ये कुठल्याही इतकी शक्ती नाही की कामनाग्रस्त पुरुष किंवा स्त्री संतुष्ट होऊ शकेल. विषय भोगल्यामुळे भोगवासना कधीही शांत होत नाही, उलट ती भडकते. त्यांनी वर्णन केले की जसं तूप आगीत जर आपण टाकलं तर आग भडकते, विझत नाही. तसं आपल्याला जरी असं वाटलं की नाही अजून एकदा आपण एन्जॉयमेंट करूया XYZ प्रकारची, अजून एकदा माझ्या ह्या अवयवाला मी अमकं सुख देऊ इच्छितो, जेवढी आपले अवयव आहेत प्रत्येकाला काही ना काहीतरी सुख पाहिजे. कदाचित आपला अवयव एखादा म्हणू शकतो, आपलं कर्मेंद्रिय म्हणू शकतो की मला अजून काही वेळा हे सुख उपभोगायचं आहे, नंतर नाही केलं तर चालेल. परंतु आपण जेव्हा त्याचं ऐकतो तेव्हा हे लक्षात ठेवा की ते इंद्रिय परत परत त्या सुखाची मागणी करू शकतो, म्हणजे कुठलंही असो. आणि हेच हा राजा आपल्या पत्नीला सांगतो की नाही, विषय भोगल्याने कधीच भोगवासना शांत होत नाही, उलट ती भडकत जाते. जेव्हा आपण म्हणतो की आता ह्याच्यानंतर मी करणार नाही, हा एकदाच भाग करायचा मला, असं म्हणलात की तुम्हाला तुमची ती वासना तुम्हाला लक्षात येईल की उफाळून येईल. एरवी उफाळणार नाही एवढी, पण तुम्ही असं मनात म्हणा की XYZ गोष्ट आता मी नाही करणार, याच्या पुढे हे एकदाच फक्त करणार आहे, मात्र सोडायची आहे ना मला, आता एकदा करणार. एकदा करा आणि बघा काय होतं. ज्या अवयवाशी ज्या इंद्रियाशी ती निगडीत वासना आहे त्या इंद्रियामधून आग भडकून येईल. हा अनुभव अनेक लोकांनी लिहिलेला आहे, अनेक संतांनी सुद्धा लिहिलेलं आहे की त्यांनी कशा प्रकारे त्यांच्या वासनांवरती नियंत्रण आणले. बेलसेरांचं पुस्तक वाचा, लांब जायची गरज नाही आहे. अगदी आधुनिक काळातला तुमच्या माझ्यासारखा संसारी असणारे हे बेलसेरे बाबा, ज्यांनी महाराजांचं चरित्र लिहिलं आहे आणि अर्थात त्यांनीच ते पुस्तक लिहिलं आहे, माझी आनंद साधना. कशी साधना करावी, कशी त्यांनी केली, कशा प्रकारे ते आपल्यासारखे साधे सामान्य गृहस्थ होते, कशा प्रकारे त्यांना क्रोध यायचा, कशा प्रकारे त्यांना अनेक वासनांनी छळलं, याचा स्पष्ट आणि उल्लेख त्यांनी केला आणि त्यातून कसे ते बाहेर आले हे पण त्यांनी वर्णन केलं. अशा प्रकारे या गोष्टी सर्वांनाच छळत असतात, परंतु त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग आपल्याला शोधायचा आहे. किंबहुना आपल्याला हे ठरवायचं की नाही, आता मला इथे फुल स्टॉप द्यायचं आहे.
आणि फुलस्टॉप देताना मला ते इंद्रिय नक्की त्रास देईल यात शंका नाही. पण त्याच वेळेस जे आहे आपली कसोटी असते आणि हे सगळं केल्याशिवाय आपण पुढेच जाऊ शकत नाही, हेही लक्षात ठेवा. आणि हा राजा पण तेच आपल्या प्रिय पत्नीला देवयानीला सांगतोय की बाई गं, विषय भोगल्याने पूर्ण कधीच वासना संपत नाही, हे मला समजून चुकलेलं आहे. तेव्हा आता ह्या गोष्टीला आपण स्वल्प विराम देऊ किंवा आपण पूर्ण विराम देऊ, अशा प्रकारे तो आपल्या ह्या प्रिय देवयानीला सांगत होता. तो म्हणाला हे तर करायचंच आहे, त्याच्या जोडीला इतरही काही गोष्टी करणं जरुरी आहे. देवाची भक्ती करणं जरुरी आहे. इतर लोकांविषयी द्वेषभावना मला ठेवायची नाही आहे, ती ठेवली तरी सुद्धा चालणार नाही आहे. कारण ती जर भावना माझ्यात असेल द्वेषभावना, तर मी समदर्शी कसा बनेन? समदर्शी बनल्याशिवाय माझी प्रगती होणार नाही. अशा अनेक गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. जसं ययाती म्हणाला की आता जेव्हा मी माझं शरीर त्याला देऊन टाकेल, त्याच्यानंतर मला माहीत नाही की माझा अंत कधी होईल, पण वृद्धापकाळ आलेला आहे. परंतु आता मला वेळ फुकट घालवायचा नाही आणि मला या सगळ्या गोष्टी साधायच्या आहेत. आणि या साधण्यासाठीच मला या सगळ्या गोष्टीचा त्याग पण आता करायला पाहिजे, असं त्याला समजून चुकलं. आणि त्यांनी ते आपल्या पत्नीला सांगितलं की आता मी माझं तारुण्य जे आहे ते परत देणार आहे. अर्थात अशा प्रकारे जेव्हा ययातीने आपल्या पत्नीला सांगितलं, देवयानीला सांगितलं, देवयानीला सुद्धा ते पटलं की नाही, ही गोष्ट बरोबरच आहे, हे करा तुम्ही, माझी हरकत नाही. असं आहे की शास्त्रात म्हणलेलं आहे की आपल्या पत्नीचा कन्सेंट घ्यावी, पत्नीची संमती असावी पतीला, आणि पत्नीला अर्थात आपल्या पतीची संमती हवी काही गोष्टी करताना, असं शास्त्रातच सांगितलं आहे. अगदी संन्यास घेताना सुद्धा परवानगी घ्यावी लागते. ती परवानगी मिळाल्यानंतरच संन्यास घेता येतो. त्यामुळे अशा सगळ्या गोष्टीमध्ये कन्सेंट दोघांचाही एकमेकाला असणं जरुरी आहे. अर्थात काही ठिकाणी अशी हे आहे गंमत की अनेक जे जोडपी आहेत तीच सेवेसाठी एकत्र आलेले असतात, असंही काय काय घडलं. जसं मला आठवतं की जेव्हा आपण लास्ट टाईम आम्ही इस्कॉनच्या इको सिटीमध्ये गेलो होतो, अंजली मॅडम तिकडे होता, त्यावेळेस माझी बहीण स्मिता पण होती. त्यावेळेस मला आठवतं की जे आम्हाला एक प्रभूजी भेटले होते, अतिशय तरुण होते. तरुण असे ते प्रभूजी होते ज्यांनी प्रचंड अभ्यास केला होता या विषयाचा, एन्व्हायरमेंट या विषयाचा. आणि त्यांची डिग्री होती त्या प्रभूजींची, ती म्हणजे ते IIT मध्ये शिकले होते आणि IIT मधून ते PhDची डिग्री त्यांनी घेतली होती. विचार करा, मुंबई IIT म्हणून PhD त्यांनी केली होती. आणि इतके ते यंग आणि असे इतके हायली क्वालिफाईड प्रभूजी होते. आणि ते इस्कॉनच्या ह्या इको विलेजमध्ये सेवेसाठी आले होते. विचार करा, काय बोलावं आता, धन्य. आणि त्यांच्याबरोबर ते नंतर आम्हाला समजलं की तिथे जी एक स्त्री होती जी आम्हाला सगळं दाखवत होती, ती त्यांची पत्नी होती. तेव्हा ती ओळख झाल्यानंतर मी तिलासुद्धा विचारलं की बाई गं, तू कशी काय इथे आलीस, तुम्ही कसे इकडे यांच्याशी लग्न केलं? कारण हे तर अशा प्रकारचं करते. ते म्हणाले की मला ह्या गोष्टीची आवड होती आणि मी अशाच प्रकारच्या पतीच्या शोधात होते की जो या मार्गात निगडीत असेल. फक्त क्वालिफिकेशन मला नको आहे. ती स्वतः पण क्वालिफाईड आहे, ती स्वतः पण चांगल्या प्रकारची क्वालिफाईड होती. पण तिने यांच्याशी अर्थात विवाह केला आणि ते दोघंही जण आज इस्कॉनच्या या इको विलेजमध्ये सेवा करत आहेत. खरोखर त्यांना बघाल तर आपण म्हणाल बघू आता कधीतरी योग येतो, मला माहीत नाही. ते आम्हाला म्हणाले होते मागच्या वेळेस की तुमच्या शाळेमध्ये सुद्धा आम्हाला एक दिवस यायचं आहे. जर कधी येण्याचा जर काही योग आला तर जरूर आपण त्यांना भेटा. इन्स्पायरिंग गोष्ट आहे की इतक्या कमी वयामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी करणं, करोडो रुपयाचं पॅकेज सोडून अशा प्रकारची सेवा करणं तरुण असताना ही साधी गोष्ट नाही. त्यांच्याकडून ह्या गोष्टी घेण्यासारख्या आहेत, इन्स्पायरिंग आहे खरोखर. बघू आता कधी योग येतो, महाराज कधी आणतात माहीत नाही. परंतु खरोखर हे त्यांना त्या वयात समजलं. विचार करा, इतक्या यंग एजमध्ये पॅकेज सोडणं करोड रुपयाचं साधी गोष्ट नाही, फार फार मोठी गोष्ट आहे ही. परंतु जेव्हा मनुष्याला असं खऱ्या अर्थाने वाटतं तेव्हा तो करू शकतो, हे महत्त्वाचं आहे.
आणि ययातीने हे केलं, मात्र भले खूप उशिरा केला, हजारो वर्षांनी केलं, पण त्याने हे केलं. त्याने अर्थात आपल्या ह्या मुलाला बोलवून सांगितलं की बाबा रे, तू माझ्यासाठी हे वृद्धत्व स्वीकारलंस, तुझं काम तू केलंस, आता हे मी तुला परत देऊ इच्छितो. तुझं तारुण्य तू घे, माझं वृद्धत्व मी परत घ्यायला तयार आहे. अशा प्रकारे त्यांनी ह्या मुलाला आपलं सांगितलं आणि अर्थात ते त्यांनी दिलं. आणि मग जो आहे पुरू जो आहे तो परत एकदा तरुण बनला आणि ययाती जो आहे तो अर्थात वृद्ध झाला. पण आता ययाती जरी वृद्ध झाला होता तरी पण त्याच्या मनामध्ये किंवा त्याच्या चित्तामध्ये वासना शिल्लक नव्हती. कारण त्याला समजून चुकलं होतं की ह्या सगळ्या गोष्टीच्या मागे गेल्यावरती आपली कधीच तृप्तता होणार नाही, किंबहुना इतका वेळ आपण फुकटच घालवला या आशेमध्ये की माझी तृप्तता होईल, आज नाही होईल, उद्या होईल, परवा होईल, परंतु झाली नाही. हे त्याला समजून चुकलं होतं आणि म्हणून आता त्याच्या मनामध्ये कुठलीही वासना शिल्लक राहिली नव्हती. आणि मग त्यांनी ठरवलं की आता माझं हे जे राज्य आहे ते पहिल्यांदा आपण त्याला वाटून देऊया आपल्या सर्व पुत्रांना. आणि मग त्याने आपले जे पुत्र होते त्यातल्या एका पुत्राला आग्नेय दिशेचं राज्य दिलं, दुसऱ्याला दक्षिणेकडचं दिलं यदूला, पश्चिमेकडचं तुर्वसूला दिलं, उत्तरेकडचं अनु नावाच्या मुलाला दिलं. आणि अशा प्रकारे त्यांना एक एक भाग दिला आणि सगळ्या संपत्तीची वाटणी केली. आणि नंतर मुख्य सिंहासनावरती जो अभिषेक मात्र आहे तो मात्र पुरूचा केला. पुरू सर्वात लहान होता. बघा, सर्वात लहान जो होता तो शर्मिष्ठेचा पुत्र पुरू होता. सिंहासनावरती मात्र राज्याभिषेक त्याचा झाला. बाकीच्यांना तुकडे दिले राज्याचे, पण मुख्य सिंहासन जे आहे ते अर्थात पुरूला मिळालं, कारण तो अर्थात त्या लायकच होता. अशा प्रकारे त्याचा राज्याभिषेक केला. आणि नंतर त्याने ठरवलं की आता मात्र आपण वानप्रस्थाश्रमात जायचं आहे, आपल्याला वनात जायचं आहे. इथे या ठिकाणी राहून आपण भगवंताचं आता काहीही करू शकणार नाही. आणि मग त्याने या सगळ्या गोष्टीचा त्याग केला आणि तो वनात जाऊन राहायला लागला. आणि अर्थात वनात गेल्यावरती त्यांनी एकच आपलं कार्य ठेवलं होतं, ते म्हणजे भगवंताची उपासना करायची. आणि तिथे जाऊन त्याने खरोखरच अत्यंत कठोर अशी तपश्चर्या केली, अत्यंत कठोर अशी भगवंताची उपासना केली. आणि अनेक वर्ष अशा प्रकारे जेव्हा त्यांनी उपासना केली तेव्हा त्याला साक्षात्कारसुद्धा झाला. आणि त्या सगळ्या गोष्टींमुळे अर्थात त्याचं लिंग शरीरसुद्धा नष्ट झालं. आणि अशा प्रकारे करता 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 त्याची वाटचाल चालू होती. आणि हे सगळं करता करता अर्थात योग्य वेळ आल्यावरती त्यांनी भगवान श्रीकृष्णांची उपासना केली. आणि त्यांची उपासना करता करताच आपलं शरीर जे आहे ते त्याचा त्याग केला. लिंग शरीर आधीच भस्मसात झालं होतं. लिंग शरीर जर भस्मसात झालं तर तुम्हाला मोक्षच मिळणार, दुसरं काही होऊ शकत नाही. आणि भक्ती केल्यामुळे त्याचं लिंग शरीरसुद्धा आधीच संपलं होतं, नष्ट झालं होतं. आणि त्यामुळे आता जेव्हा त्यांनी आपला देह सोडून दिला तेव्हा अर्थात तो भगवान श्रीकृष्णामध्येच विलीन झाला. आणि अशा प्रकारे त्यांनी आपलं जीवन जे आहे ते यथार्थ केलं. त्यांनी आपलं जीवन यथार्थ केलं. आणि त्याच्यानंतर त्याच्याबरोबर जी त्याची पत्नी होती देवयानी, अर्थात देवयानीला सुद्धा हे लक्षात आलं की माझ्या पतीने जे केलं ते अत्यंत बरोबर केलं. आणि हे केल्यामुळेच त्याला असं झालेलं आहे. अर्थात तिला असं वाटलं की आता आपणही असं करायला पाहिजे, परंतु त्यावेळेस तिने त्याची साथ दिली नाही. परंतु हे सगळं जेव्हा तिने बघितलं आपल्या पतीचं, ती काही लगेच त्याच्याबरोबर गेली नाही किंवा लगेच तिला असं करावं वाटलं नाही. फक्त तिने होकार दिला की तू करू शकतोस, माझा तुला विरोध नक्कीच नाही आहे. परंतु तिने लगेच तो मार्ग स्वीकारला नाही देवयानी. परंतु राजा अर्थात या बाबतीमध्ये नक्कीच त्याचा निश्चय पक्का होता. आणि त्यामुळे आपल्या पत्नीची कन्सेंट घेतल्यावरती तो गेल्यावरती त्याने हे सगळं केलं. आणि जेव्हा त्याने आपलं लिंग शरीर भस्म केलं आणि आपलं शरीर जेव्हा सोडून दिलं तेव्हा देवयानीला लक्षात आलं की अरे, जे माझ्या पतीने केलं तेच बरोबर आहे आणि हेच आपल्याला सुद्धा करायला पाहिजे.
हे तिला नंतर लक्षात आलं. परंतु लक्षात आल्यावरती तिला असं वाटलं की हे आपणही करायला पाहिजे होतं, आपण हे केलं नाही, हे चूक केलं. आणि मग तिनेसुद्धा अर्थात आपल्या पतीप्रमाणेच सर्व गोष्टींचा किंवा सर्व पदार्थांमधल्या आसक्तीचा त्याग केला. असा उल्लेख नाही आहे की ती वनात गेली, परंतु तिने मुख्य आणि महत्त्वाचा भाग आहे की आसक्तीचा त्याग तुम्ही जर आपल्या संसारात राहूनसुद्धा केला तरी पण चालू शकतं. वानप्रस्थाश्रमात जाण्याचा हल्ली काय प्रश्न येत नाही. परंतु जर आपण आपल्या संसारात राहून जर सर्व गोष्टीच्या आसक्तीचा त्याग केलात तर ते वानप्रस्थाश्रमात गेल्यासारखंच आहे. आणि भागवतात असा उल्लेख आहे की तिने हे सगळं आपल्या पतीचं जेव्हा तिने घडलेलं बघितलं तेव्हा तिला स्वतःला पण त्यापासून स्फूर्ती मिळाली. तिला मनोमन असं वाटलं की माझ्या पतीने जे केलं आहे तेच मलाही करायला पाहिजे. आणि मग तिने सर्व पदार्थामधल्या आपल्या आसक्तीचा त्याग केला. आणि त्यानंतर मात्र तिने आपलं मन जे आहे ते संपूर्णपणे भगवान श्रीकृष्णांच्या मध्ये लीन केलं, तन्मय केलं. आणि अर्थात भगवंताची आराधना करत, भगवंताचं ध्यान करत तिने आपला काळ जो आहे तो व्यतीत केला. बराच काळ तिने अशा प्रकारे जेव्हा भगवंताची आराधना केली, भगवंताची उपासना केली, भगवंताची प्रार्थना केली, तेव्हा अर्थात काही काळानंतर तिचं सुद्धा लिंग शरीर सुटलं. लिंग शरीर सुटल्यावरती अर्थात नंतरचा भाग आहे तो सोपा आहे कंपॅरेटिव्हली, की नंतर जेव्हा तुम्ही तुमचं शरीर सोडून द्याल त्यावेळेस तुम्ही अर्थात फक्त आणि फक्त भगवंताकडेच जाऊ शकता, बाकी कुठेही जाणार नाही. कारण तुमचं लिंग शरीर संपलेलं आहे, परत पृथ्वी तलावर यायची गरजच नाही. आणि अर्थात श्रीकृष्णाची तिने अतिशय तन्मयतेने अशी प्रार्थना केली होती, अतिशय तन्मयतेने तिने सुद्धा आराधना केली होती. आणि अर्थात त्यापूर्वी तिने सर्व पदार्थाच्या आसक्तीचा त्याग केला, हा महत्त्वाचा भाग आहे. आणि त्यामुळे तिचं लिंग शरीर समाप्त झालं आणि त्यानंतर यथावकाश ती भगवान श्रीकृष्णामध्येच लीन झाली. आणि अशा प्रकारे ही ययाती आणि देवयानी हिची जी प्रसिद्ध कथा आहे ती या ठिकाणी संपते. अतिशय प्रसिद्ध अशी ही देवयानीची कथा आहे, ययातीची कथा आहे. त्याच्यावरती कादंबरीसुद्धा आहे वि स खांडेकरांची, ययाती नावाची मराठीतली अतिशय प्रसिद्ध अशी कादंबरी आहे. आणि इतकंच नव्हे तर त्याला ह्या गोष्टीचे जोड पण आहे जी आपण ऐकली की कच आणि देवयानीची कथासुद्धा खूप इन्स्पायरिंग आहे की कशाप्रकारे त्यांनी संजीवनी विद्या ग्रहण केली. आणि अशा प्रकारे या अनेक काही गोष्टी याच्यामध्ये आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टीतून आपण बोध घेणं महत्त्वाचं आहे की या दोन कथा आपण ज्या ऐकल्या त्यातून बोध महत्त्वाचा आहे. की पहिल्या कथेतून आपण बघितलं की शुक्राचार्यांसारखे महान गुरुसुद्धा जे आहेत ते केवळ मदिरा सेवनाचा एक डाग त्यांच्यामुळे असल्यामुळे त्यांची ती विद्या गेली, हा एक भाग होता. आणि ययाती राजा जो आहे त्यांनीसुद्धा ज्या प्रकारे सुरुवातीला केवळ आणि केवळ फक्त आसक्ती असल्यामुळे अनेक वर्ष केवळ अनेक कामनांचा उपभोग घेतला, पण शेवटी त्याला समजून चुकलं की हे करायला नाही पाहिजे. आणि म्हणून आपण यातून बोध घ्यायचा वेळेवरच. आपलं आयुष्य किती हे आपल्याला माहीत नाही, परंतु जो काही आपल्याकडे वेळ असेल आपण योग्य वेळी जर आपण सावध झालो तर आपण आपल्या या क्षणापासून आपले जर संसारातली कर्तव्य कमी झाली असतील तर निदान जो वेळ मोकळा झाला असेल त्या मोकळ्या वेळेचा उपयोग अर्थात भगवंताचं स्मरण करण्यासाठी, भगवंताचं अनुसंधान ठेवण्यासाठी केला पाहिजे. हा या भागवत कथेतला खरा जो आहे तो बोध आहे. हा बोध आपण घेतला पाहिजे आणि यासाठी आपण प्रार्थना केली पाहिजे महाराजांची की महाराज ज्या काही कथा आम्ही श्रवण करतो आहोत त्याचं मनन आम्ही नक्कीच करू आणि त्या मनन करण्यातून जो बोध निघेल तो बोध आमच्या आत जावो आणि त्याप्रमाणे आम्ही वागूया. अशा प्रकारची प्रार्थना आपण महाराजांच्या चरणी करूया. श्री राम समर्थ या ठिकाणी या भागाचा आपण स्वल्पविराम घेऊया. पुढला भाग आपण अर्थात पुढली कथा पुढला जो काही भाग आहे तो आपण पुढल्या एपिसोडमध्ये ऐकूया. या ठिकाणी आपण स्वल्पविराम घेऊया. महाराज श्री राम समर्थ जी काही सेवा झाली आपल्या चरणी मी अर्पण करतो तिचा स्वीकार करावा. कळत नकळत चूक झाली असेल तर क्षमा करावी आणि अशीच सेवा आम्हा सर्वांकडून नित्य नियमाने करून घ्यावी ही विनंती आपल्या चरणी आहे. श्री राम समर्थ.